ठाकरेंनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट। बेस्ट पतपेढीच्या निकालानंतर भेट। राज ठाकरे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार। गणपतीचं आमंत्रण देण्यासाठी गेले असतील, मुख्यमंत्र्यांना भेटणं गुन्हा नाही। विरोधी पक्षातील नेते मुख्यमंत्र्यांना भेटत असतात, संजय राऊतांची प्रतिक्रिया। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचं ठाकरे बंधूंनी राजकारण केलं। निवडणुकीत जनतेनं ठाकरे बंधूंना नाकारलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला। शिखर बँक प्रकरणी आमदार रोहित पवार यांना समन्स। आज न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स। जालन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा। पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। ठाकरे ब्रँड कोमात, देवाभाऊ जोमात। बेस्ट पतपेढी निवडणुकीनंतर सेना भवनात बॅनरबाजी। काही वेळातच बॅनर काढण्यात आले। मंत्री आमदार असताना केवळ ड्रामा, नाटकं। पराभवानंतर शेतकऱ्यांसाठी राज्य पिंजून काढतायत। अमरावतीत दहीहंडी कार्यक्रमात नवनीत राणांकडून बच्चू कडूंवर पुन्हा टीका। शशांकराव यांच्या पॅनलनं घेतली मंत्री आशिष शेलारांची भेट। बेस्ट पतपेढीतील विजयानंतर शशांकराव मंत्री शेलारांच्या भेटीला। धनंजय मुंडे यांनी गैरव्यवहार केल्याच्या आरोपांची लोकायुक्तांसमोर चौकशी होणार। आज या प्रकरणाची दुसरी सुनावणी ऑनलाईन होणार। सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी मुंडेंना नोटीस। अमित शहा नैतिकतेच्या नावावर विरोधकांचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना तुरुंगात टाकायला निघाले। देशाला हुकुमशाहीकडे नेण्यासाठी आणलेल्या या कायद्याची होळी करायलाच हवी। सामनातून 130व्या घटना दुरुस्ती विधेयकावर टीका। परभणीत पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा। तात्काळ नुकसान भरपाई द्या। भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांची मागणी। हिंगोलीत अनधिकृतरित्या सुरू असलेल्या नारायणा ई टेक्नो शाळेला टाळ। शाळा बंद करण्याचे आदेश देऊनही शाळा बंद न केल्यानं शिक्षण विभागाची कारवाई। नागपूरच्या संत तुकडोजी महाराज विद्यापीठात परीक्षा विभागात गोंधळ। बीबीएच्या गुणपत्रिकेत बीकॉमचा अभ्यासक्रम नमूद। उपस्थित विद्यार्थ्यांना गैरहजर दाखवत नापास करण्यात आलं। पुणे मेट्रोच्या 2 नव्या स्थानकांना राज्य सरकारची मंजुरी। स्वारगेट ते कात्रज मार्गावर विव्वेवाडी आणि बालाजीनगर ही 2 नवी स्थानकं होणार। परभणीच्या जिल्हाधिकारीपदी संजय चव्हाण यांची नियुक्ती। रघुनाथ गावडे यांची मुंबईला तडकाफडकी बदली। शिंदे समिती बीडमध्ये दाखल। कुणबी प्रमाणपत्राच्या संदर्भात तपासणी सुरू। मनोज जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळानं घेतली समितीची भेट। राज्यभरात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 285 सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती। सहकारी साखर कारखाने आणि जिल्हा बँकांच्या निवडणुकांचा समावेश। राज्यात 30 जिल्ह्यात 80% अधिक पाऊस। धाराशिवमध्ये तुळजाभवानी मातेचं धर्मदर्शन आणि सशुल्क दर्शन नियमित सुरू। देवीच्या सिंहाच्या गाभाऱ्यातील संवर्धनाच्या कामामुळे 20 दिवस दर्शन बंद होतं। नागपुरातील 188 वर्ष जुन्या वटवृक्षाच्या प्रत्यारोपणाला मंजुरी। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात प्रत्यारोपण करण्यास नागपूर खंडपीठाची मंजुरी। नागपुरात सकाळी 8 ते रात्री 10 दरम्यान पिकअप ड्रॉपला बंदी। खासगी ट्रॅव्हल्स चालकांच्या मनमानीवर चाप बसवण्यासाठी निर्णय। 12 जणांवर गुन्हा दाखल। खासगी बस संचालकांनी हायकोर्टात घेतली धाव। सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्यात महिला बनवतात गणेश मूर्ती। हरिचरणगिरी येथील हेमंत मटकर देतात महिलांना मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण। पुण्यातील एकता नगर पुनर्वसनाचा प्रस्ताव प्रलंबितच। पुनर्वसनाच्या घोषणेला 1 वर्ष पूर्ण। पुनर्वसनासाठी पालिकेकडून 698 कोटी रुपयांचा आराखडा। सिंधुदुर्गातील ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमय। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास ठेकेदाराकडून सुरुवात।
जे रुग्णालयात 83 दिवसात 101 रोबोटिक शस्त्रक्रिया. एप्रिलमध्ये पहिली शस्त्रक्रिया. रुग्णालयाचे डीन डॉक्टर अजय भंडारवार यांची माहिती. पर्युषण काळात 9 दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याच्या मागणीला उच्च न्यायालयाचा नकार. 9 दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याचा आदेश कोणत्या तरतुदीखाली द्यावा, न्यायालयाचा सवाल. मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटलीये. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा 95%वर, 4 धरणं 100% भरली. बीडमध्ये वनवेवाडी येथील 39व्या श्रावणी अखंड हरिनाम सप्ताहात महंत काशीनाथ महाराज यांचं जंगी स्वागत. रथामधून भव्य मिरवणूक. अमरावतीत बैल पोळ्याच्या तयारीसाठी शेतकऱ्यांची बाजारपेठेत गर्दी. बैलांच्या सजावटीचं साहित्य 15 ते 20% महागलं. गणेश उत्सवाला अवघा 1 आठवडा शिल्लक. रत्नागिरी पोलिसांकडून मुंबई गोवा महामार्गावर उपाययोजना करण्याचं काम सुरू. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतुकीस बंदी. गणेशोत्सवादरम्यान जड वाहनांवर बंदीचा निर्णय. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. संत ज्ञानेश्वर महाराज 750व्या जन्मोत्सवाची सांगता. 30,000हून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ. नांदेडमध्ये पुराचा हाहाकार. 5 जणांचा मृत्यू. ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, अन्यथा लेंडी प्रकल्प फोडून टाकण्याचा इशारा. मुसळधार पावसामुळे कोकणातील धरणं ओव्हरफ्लो. जिल्ह्यातील 48 धरणं पूर्ण भरली आहेत, तर 7 धरणं 75% भरली आहेत. जालन्यात देखील अतिवृष्टी. जिल्ह्यातील 470 हेक्टरवरील पिकं अतिवृष्टीमुळे बाधित. 38 जनावरे दगावली. दौंडच्या भीमा नदीच्या पातळीत वाढ. खडकवासला धरणातून 1 लाख क्युसेकनं भीमा नदी पात्रात विसर्ग. भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुण्यातील मध्यवर्ती भागातील टिळक पूल वाहतुकीसाठी बंद. मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ. खबरदारी म्हणून रात्रीपासून पूल वाहतुकीकरता बंद. पुण्यातील टांगणी परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. एका दिवसात तब्बल 575 मिलीमीटर पाऊस झालाय. पुणे वेधशाळेची माहिती. नाशिकच्या गंगापूर धरणातून 7,372 क्युसेक पाण्याचा विसर्ग. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाण्याची पातळी. शहरात पावसाची विश्रांती. यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना. वर्धा नदीच्या पूर पातळीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी. जिल्हाधिकाऱ्यांची बामणी राजुरा पूल आणि शिवनी चोर पूरग्रस्त भागाला भेट. बामणी राजुरा पुलावरील वाहतूक बंद. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 95.16%वर. धरणाच्या 18 दरवाजातून 9,432 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. संपूर्ण राज्यात पावसाचा जोर. काही भागात हलक्या ते मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. कृष्णा नदीनं इशारा पातळी ओलांडली. कृष्णेची पातळी 40.3 फुटावर. कृष्णा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल. पुरामुळे आतापर्यंत 125 कुटुंबांचं स्थलांतर. सांगली जिल्ह्यातील वारणा नदीला पूर. सागाव सरुड गावांना जोडणारा रस्ता बंद. सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच. पूर परिस्थिती कायम. 11 पूल पाण्याखाली, तर 129 कुटुंबातील 361 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. कोरेगावमध्ये कृष्णा नदीला पूर. जिहे कटापूर पूल पाण्याखाली. वाहतुकीसाठी पूल बंद. पंचगंगेची संथ गतीनं धोक्याच्या पातळीकडे वाटचाल. पंचगंगेची पाणी पातळी 42.7 पोहोचली. 79 बंधारे अद्याप पाण्याखाली. सुतारवाडा इथल्या नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. कागलच्या आणूर बस्तवडे परिसरात पुराच्या पाण्यात ट्रक बंद पडला. जीव वाचवण्यासाठी ड्रायव्हर आणि क्लीनर ट्रकवर चढले. बॅरिगेट्स बाजूला करून पुराच्या पाण्यात ड्रायव्हरने ट्रक घातला. संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर. पूरबाधित परिसरातील नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना.
कोल्हापुरातील पुराचा दूध संकलनाला फटका. पुराच्या पाण्यातून दुधाचे कॅन गोकुळ दूध संघापर्यंत पोहोचण्यासाठी कसरत. गोकुळचे हजारो लिटर दूध संकलन रखडलं. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी आंबेवाडी आणि चिखली गावाला भेट दिली. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना. पुण्यात पावसाचा जोर ओसरलाय. धरणातून मात्र 39,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. पाऊस ओसरल्यानं पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात झाली आहे. पुण्याच्या ताडीवाला झोपडपट्टी परिसरातील अनेक घरात पाणी शिरलं. मुसळधार पावसाचा ताडीवाला रोड परिसरातील झोपडपट्टीला मोठा फटका बसलाय. पुण्यातील एकता नगरला पुराचा विळखा. अनेक सोसायटी पाण्याखाली गेल्या. पावसामुळे मुठा नदीला रौद्ररूप. ड्रोन मधून दिसणारी पूरसदृश्य परिस्थिती. लोकशाही मराठीवर. पुण्याच्या एकता नगर भागात लष्करी जवान दाखल. अनेक भागात पुराचं पाणी शिरलं. लष्करी जवानांकडून परिस्थितीचा आढावा. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. महत्त्वाची बातमी समोर येते. गणेशोत्सवात यंदा 7 दिवस रात्री 12 पर्यंत ध्वनिक्षेपकच्या वापराला आता परवानगी देण्यात आलेली आहे. गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा होणार असल्याची माहिती मंत्री आशिष शेलारांनी आढावा बैठकीत दिली. गणेश मंडळ लोकप्रतिनिधी चर्चेनंतर आता प्रशासनाने हा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे गणेश भक्तांसाठी ही आनंदाची बातमी मानली जाते. रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाच्या वापराला आता परवानगी देण्यात आलेली आहे. तर राज्यातील 5,000 रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 30 दिवसात त्रुटींची पूर्तता न केल्यास परवाना रद्द होणार आहे. महाराष्ट्र नर्सिंग कायद्यातील नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आलंय. त्यामुळे राज्यातील 26,000 रुग्णालयांची आता तपासणी होणार आहे. त्या संदर्भातील नोटीस आता रुग्णालयांना बजावण्यात आली आहे. तर राज्यातील 26,000 रुग्णालयांची तपासणी आता करण्यात आलेली आहे. तर राज्यातील 5,000 रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर शुक्रवारचा नमाज अदा न केल्यास थेट तुरुंगात डांबणार. मलेशियामधील मुस्लिम धर्मीयांसाठी हा फतवा निघालाय. मलेशियातील केवळ टेरेंगानू राज्यासाठी हा नियम लागू झालाय. या फतव्याने तिथले मुस्लिम बांधव मात्र नाराज झाले. टेरेंगानू राज्यातील सत्ताधारी या फतव्यावर ठाम असल्याचं समजतंय. आणि आता पुन्हा वळूयात वेगवान बातम्यांकडे.
नांदेडमध्ये 9 गावांना पुराचा फटका. आमदार प्रताप चिखलीकरांनी घेतली पूरग्रस्तांची भेट. पूरग्रस्तांसाठी बनवण्यात आलेले शेड बोगस असल्याची खंत व्यक्त. चंद्रपुरात पावसामुळे वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ. जिल्ह्यात 4038 शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान. नदीलगतचे मार्ग वाहतुकीसाठी बंद. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. अकोला जिल्ह्याला अतिवृष्टी आणि पुराचा तडाखा. शेतीचं मोठं नुकसान. 389 घरांची पावसामुळे पडझड तर नुकसानीची भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी. कल्याण खाडीच्या पाणी पातळीत वाढ. खाडी किनारी असलेल्या वस्तीत पाणी शिरलं. नागरिकांच्या घरांसह तबेल्यांमध्ये खाडीचं पाणी. वसई विरार शहरात पावसाचा हाहाकार. रस्त्यावर पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल. सोसायटी आणि घरातही शिरलं पाणी. उजनी धरणाचे 16 दरवाजे 8 फुटांनी उघडले. उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग वाढवला. पंढरपूरला महापुराचा धोका वाढला. नागपुरात पावसाची ये-जा सुरूच. पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता. विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज. बुलेटिनमध्ये घेतोय एक छोटासा ब्रेक. लगेचच परत येऊ. ఈరోజు మనము మనీ వ్యవస్థ ఉన్నను కేంద్ర ప్రభుత్వం అనేక రోజులుగా ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. मुसळधार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील शेकडो एकर पिकांचं नुकसान. उडीद आणि मूग पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी. धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं नुकसान. प्रति हेक्टरी 50,000 रुपयांची आर्थिक मदत तात्काळ जाहीर करा. माजी मंत्री मधुकरराव चव्हाणांची मागणी. भर पावसात कृषी मंत्री दत्ता भरणे शेतकऱ्यांच्या बांधावर. करमोडी भागात केली शेती नुकसानीची पाहणी. धाराशिवच्या परांड्यातील शेतीचं मोठं नुकसान. एकही गाव वगळू नका. सरसकट पंचनामे करा. तानाजी सावंतांकडून फोनवरून तहसीलदारांना आदेश. 2014 नंतर देशातील क्रीडा क्षेत्राची परिस्थिती सुधारली. राष्ट्रीय क्रीडा मंडळाच्या स्थापनेमुळे खेळाडूंना योग्य न्याय मिळेल तसंच गैरकारभारावर नियंत्रण येईल. संसदेत खासदार धनंजय महाडिकांनी व्यक्त केला विश्वास.
रस्त्यांवर खड्डे असल्यास मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांकडून टोल वसुली करू नका. सुप्रीम कोर्टाचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दणका. अमित शहांनी लोकसभेत 130वे घटना दुरुस्ती विधेयक मांडलं. विधेयक मांडल्यानंतर लोकसभेत मात्र विरोधकांचा गदारोळ. अमित शहा देखील भर सभेत आक्रमक. वन्यजीव विविधता बळकट करण्यासाठी मोठं पाऊल. वनताराच्या हरणांना बर्दा अभयारण्यात नेलं. 33 ठिपकेदार हरणांना नियुक्त संरक्षित क्षेत्रात आणलं. अग्नि 5 ची ओडिशात यशस्वी चाचणी. भारताचे पहिले आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. 5000 किलोमीटरपेक्षा जास्त. अग्नि 5 ची रेंज. नागपुरात महिलेसोबत अश्लील चाळे करणाऱ्या भोंदूबाबावर गुन्हा दाखल. महिलेच्या तक्रारीनंतर भोंदूबाबाला अटक. पुण्यात वानवडी भागातील 10 गुंड तडीपार. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई. सातत्यानं परिसरात दहशत माजवणाऱ्या गुंडांना तडीपार केलं. पुण्यात स्थानिक गुन्हे शाखेकडून 76 लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त. 2 तरुणांना अटक. वधूवर सूचक संकेतस्थळावरील भामट्याकडून महिलेची फसवणूक. लग्नाचा आमिष दाखवत महिलेचं अश्लील चित्रीकरण करत कळली खंडणी. अमरावतीत पोलिसांकडून छापा टाकत सुमारे 14 किलो गांजा जप्त. 2 जणांना अटक तर 88,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरातील वाळूज येथील राजश्री प्राथमिक विद्यालयात 7वीतील विद्यार्थ्याला शिक्षकाकडून मारहाण. अनुसूचित जातीतील दलित विद्यार्थ्याला टार्गेट. घटनेची सरकारनं दखल घ्यावी. संतप्त पालकांची मागणी. गणेश आगमन सोहळ्यात चोरी. गर्दीत 64 मोबाईल आणि 4 सोनसाखळ्यांची चोरी. 5 आरोपींना अटक तर 6 मोबाईल हस्तगत. 5 ड्रोन देखील जप्त. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 3 जणांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल. अंमली पदार्थ विरोधी पथकाची मालाडमध्ये धाड. सोलापुरात बार्शी तालुक्यातील शेतकऱ्याचे सोयाबीनचे सुमारे 40,000 रुपयांचे 40 कट्टे चोरीला. घटनेतील पंच चोरीचा मुख्य आरोपी असल्याचं समोर. मुंबईत सराफाला लुटणाऱ्या 3 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात अटकेची धमकी देत सराफाकडून 30,000 रुपये लाटले. तपासात त्यांच्याकडेही सोनं आढळलं. अहमदाबादमध्ये विद्यार्थ्याची चाकूने वार करून हत्या. 8वीच्या विद्यार्थ्यानं केली 10वीच्या विद्यार्थ्याची हत्या. संतप्त जमावाकडून मुख्याध्यापकांसह कर्मचाऱ्यांना मारहाण. नागपूरमध्ये गांजाची विक्री करणाऱ्या आरोपीला अटक. आरोपीकडून 2 किलोहून अधिक वजनाचा गांजा जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.